आज हा जो दिवस आहे, आजचा हा दिवस हा वेगळा दिवस आहे. आणि तुम्ही आजच्या दिवसामध्ये तुम्ही आलेला आहे स्वतःच्या इच्छेने, परंतु इथून तुम्हाला स्वतःच्या इच्छेने जायचं नाहीये. इथून तुम्हाला देवाच्या इच्छेने जायचं आहे. हालेलुया. एखादा व्यक्ती ज्यावेळेस ट्रेनमध्ये बसतो, एकदा तो बसला, त्याच्यानंतर त्याचं स्टेशन कधी येईल, कधी ड्रायव्हर त्याला त्या ठिकाणी पोचवेल, त्यावेळेसच त्याला त्या ठिकाणी उतरायचं आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की परमेश्वराने मला आज मोशेसारखं ड्रायव्हर बनवलेला आहे आणि तुम्हाला कनान देशामध्ये घेऊन गेल्याशिवाय आजची प्रार्थना संपणार नाही. हालेलुया. किती जण कनान देशामध्ये जायला तयार आहेत? आता ज्यांना कनान देश माहित आहे तेच म्हणणार आमीन, ज्यांना माहित नाही ते म्हणणार नाहीत. म्हणून बायबल वाचायला पाहिजे आपण. हालेलुया. कनान देशामध्ये काय होतं? दुधा मधाच्या नद्या होत्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज आपण आजची जी प्रार्थना आहे ही कसली प्रार्थना आहे? अनॉइंटिंग ऑइल प्रेयर. हालेलुया. अभिषेकाची प्रार्थना आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही ज्या विमानामध्ये बसलेला आहात ते विमान तुम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे आणि आज तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचणार आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच जण आमेन म्हणत आहेत. आमेन म्हटल्यानंतर अजून देवाचं कार्य पॉवरफुल होत आहे. हालेलुया. कारण ज्यावेळेस तुम्ही आमेन म्हणता त्यावेळेस तुम्ही देवाचं वचन स्वीकारता, देवाचा आवाज स्वीकारता, देवाला म्हणता यस म्हणता तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही यस म्हणता, लक्षात ठेवा तुमच्यामध्ये ते देवाचं वचन, तो विश्वास कार्य करायला सुरुवात करते. तुम्ही जर विश्वासाने या ठिकाणी बसलेला आहात, तुम्ही वचन स्वीकारत आहात, तर नक्कीच देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय आज राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी वचन सांगणार आहे, माझे बंधू ब्रदर गिरीश वचन सांगणार आहेत, त्याच्यानंतर आपण काही साक्ष ऐकणार आहे ज्या पॉवरफुल साक्ष आहेत, आणि त्याच्यानंतर आपण प्रेयरमध्ये जाणार आहे. परंतु हे सगळं जे आहे, हे सगळं 3 गोष्टीवरती डिपेंड आहे. लक्षात ठेवा. ज्या प्रकारे आपण या जगामध्ये जीवन जगत असताना आपल्याला 3 गोष्टी गरजेच्या आहेत. कोण सांगू शकेल 3 गोष्टी काय आहेत? पहिली गोष्ट, तुम्हाला पाणी पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला अन्न पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे. हालेलुया. या 3 गोष्टीशिवाय तुम्ही जगू शकत नाही. नुसतं तुम्ही ऑक्सिजन घेतला, पाणी आणि अन्न खाल्ला नाही, तुम्ही जगू शकणार नाही. नुसतं तुम्ही पाणी घेतलं, अन्न आणि ऑक्सिजन घेतला नाही तर तुम्ही जगू शकणार नाही. तशा प्रकारे आजचा जो आपला दिवसभराचा जो सब्जेक्ट असणार आहे, जो विषय आहे, तो सगळ्यात प्रथम पहिला सब्जेक्ट आहे वचन. दुसरा सब्जेक्ट आहे प्रार्थना. आणि तिसरा सब्जेक्ट आहे अभिषेक. ख्रिस्ती व्यक्ती ह्या 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असल्याशिवाय तो जगू शकणार नाही. प्रियानो, आपल्याला दिसत आहे परंतु त्याच्या आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून पहिली गोष्ट काय आहे? वचन. दुसरी गोष्ट आहे प्रार्थना. आणि तिसरी गोष्ट आहे अभिषेक. त्याला आपण असं म्हणू शकतो पवित्र आत्मा, त्याला आपण असं म्हणू शकतो होली स्पिरिट. ह्या 3 गोष्टी आज आपण शिकणार आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस या 3 गोष्टी समजून घेणार त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये
ज्यावेळेस शेवटची प्रार्थना होणार, तुम्ही इथून जाताना असंच जाणार नाही, काहीतरी तुम्ही घेऊन जाणार आहे. हालेलुया. देव बाप तुम्हाला काहीतरी देणार आहे. किती जण देवाकडून घ्यायला तयार आहेत? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, देवानं त्याचं जे वचन आहे हे सगळ्यांसाठी दिलेलं आहे. परंतु जे कोणी हे आत्म्याने घेतात, परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. तुम्ही कसं घेणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर हे तुमच्या जीवनामध्ये घेतलं, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य होणार आहे. हालेलुया. वचन म्हणजे काय? परमेश्वराचं वचन म्हणजे काय आहे? आज आपला जो पहिला विषय आहे तो म्हणजे देवाचं वचन. परमेश्वराच्या वचनामध्ये आज मी तुम्हाला 12 मुद्दे सांगणार आहे. 12 पॉइंट आहेत आपले, की परमेश्वराचं वचन काय आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा जो आहे तो परमेश्वराच्या वचनामध्ये ज्ञान आहे. नीतिसूत्रे याचा 22 अध्याय आणि 17 वचन. नीतिसूत्रे 22 अध्याय 17 वचन. नीतिसूत्रे 22 अध्याय 17 वचन काय म्हटलेलं आहे, वाचूया आपण सगळेजण. ज्ञानाची वचने कान लावून ऐक, हा. माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव. येस, मोठ्याने. ज्ञानाची वचने कान लावून ऐक, माझ्या ज्ञानाकडे चित्त लाव. पुढं. कारण ती तू अंतर्यामी वागविली व आपल्या वाणीच्या ठाई स्थापिली तर किती चांगले होईल. परमेश्वराव तुझा भाव असावा म्हणून मी तुला ती वचने आज कळवली आहेत. हालेलुया. हालेलुया. नीतिसूत्र 22:17 वाचलेलं आहे. हो. येस. हिंदीमध्ये वाचा. हिंदीमध्ये काय म्हटलेलं आहे बघा. कान लगा कर बुद्धिमानों के वचन सुन. कान लगा कर बुद्धिमानों के वचन सुन. वचनामध्ये ज्ञान आहे. हालेलुया. हिंदीमध्ये काय म्हटलेलं आहे? कान लगा कर बुद्धिमानों की वचन सुन, क्योंकि वचनामध्ये बुद्धी आहे, वचनामध्ये ज्ञान आहे, वचनामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, हे जे देवाचं वचन आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायला पाहिजे. देवाचं वचनामध्ये काय आहे? ज्ञान. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, देवाचं वचन जे आहे हे जगातल्या वचनासारखं नाहीये. वचन या शब्दाचा अर्थ काय? वचन याचा अर्थ आहे शब्द. बायबलमध्ये सांगितलेलं आहे, आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था, वचन ही परमेश्वर था. आदीमध्ये वचन होतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ट्रिनिटी. या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वराचं एक व्यक्तित्वामध्ये 3 अस्तित्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हालेलुया. जे मनुष्याला त्याच्या बुद्धीने समजणार नाही, ज्यावेळेस तुम्ही आत्मिकरित्या ते वचन वाचणार तुम्हाला समजेल की त्या वचनामध्ये काय सांगत आहे. एक व्यक्तित्वामध्ये 3 अस्तित्व त्या ठिकाणी सांगत आहे. आदीमध्ये वचन होतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं जे वचन आहे ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. देव बोलला. वचन म्हणजे शब्द आहे. देव बोलला, प्रकाश हो, प्रकाश झाला. लक्षात ठेवा, तुमच्या विषयी देव जे काही बोलणार आहे ते घडणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वचनाची घोषणा करणं गरजेचं आहे. आता ती वचनाची घोषणा कशी करायची, कशा पद्धतीने करायची हे पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. आता पण सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेऊया की वचन काय आहे. वचन, देवाचं वचन जगिक व्यक्तीसारखं नाही. जगिक व्यक्ती आपल्याला वचन देतो, म्हणतो ना मी तुला वचन देतो, आज प्रार्थनेला 100% येणार, आणि त्याच्यातले किती जण तर नाही आहेत. हालेलुया. एक व्यक्ती वचन देतो, तुम्हाला 10,000 रुपये दे, मी तुला नक्की पुढच्या महिन्यात देणार, परंतु तो पुढच्या वर्षी पण भेटत नाही. असे आपल्याला अनुभव आले असतील. हे माणसाचे वचन आहे, जे वचन ते देतात परंतु पूर्ण करत नाहीत. देवाचं वचन तसं नाहीये.
देवाचं वचन ज्यावेळेस देवाचा शब्द ज्यावेळेस निघतो ते माघार येत नाही, ते सक्रिय होतं आणि ते कार्य करतं आणि एक्सपांड होतं प्रियानो. हालेलुया. याचा अर्थ काय? देवाच्या वचनाची वाढ होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने त्या काळामध्ये शिष्यांना वचन शिकवलं, मागा म्हणजे मिळेल. आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, आज 2024 वर्ष आहे, देवाचं वचनामध्ये वाढ झालेली आहे. आज सुद्धा लोक मागत आहेत आणि ते मिळत आहे. लक्षात आलं? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बोलला, मागा म्हणजे मिळेल. आणि आज सुद्धा ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. लक्षात ठेवूया, वचनामध्ये देवाचं जे वचन आहे हे जगातल्या वचनासारखं नाहीये. देवाचं जे वचन आहे ते पवित्र आहे. जगातले वाक्य, सुविचार, जगातले एखादं ब्रीद वाक्य हे आपल्या जीवनाला टच करेल, आपल्याला मनाला चांगलं वाटेल. परंतु लक्षात ठेवा, देवाचं जे वचन आहे हे बायबल सांगतं ते आपल्या आत्म्याशी जोडले जाते. हालेलुया. देवाचं वचन आपल्या आत्म्याशी जोडलं जातं, आत्म्यामध्ये ते कार्य करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगातले जे वचन आहे, जगातले जे वाक्य आहे ते आपल्याशी कार्य करतात, परंतु आत्म्यापर्यंत ते पोहोचत नाहीत. आणि देवाचं जे वचन आहे ते आत्म्यापर्यंत पोहोचतं. हालेलुया. पहिली गोष्ट आपण बघितलेली आहे की देवाच्या वचनामध्ये ज्ञान आहे. आणि देवाचं वचन जर आपल्याला माहित आहे तर आपण ज्ञानी होऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण बघतो चंद्रावरती जाणारा पहिला व्यक्ती आइन्स्टाईन, त्यानं काय केलं? कोण? त्याने काय केलं? त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा देवाचं वचन वाचलं. हालेलुया. आम्ही असतो तर म्हटलं असतो, प्रभू आमच्याकडे वेळ नाही, आता चंद्रावाले बघतो फिरून काय 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 काय. गोव्याला जरी गेलो तर आपण थँक्यू जीजस सुद्धा म्हणत नाही, त्या समुद्रात उडी मारतोय डायरेक्ट. कुठेतरी आपला हा स्वभाव बदलला पाहिजे. हालेलुया. आपण देवाच्या वचनावर चालणारे लोक बनायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. प्रभू माझं येणं जाणं तू आशीर्वादित केलंस, मी तुला धन्यवाद देतो असं पण मानायला पाहिजे. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये ज्ञान आहे. आणि म्हणून हे जे देवाचं वचन आहे हे आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. देवाचं वचन जे आहे ते तलवार आहे. इपिस्करासपत्र 6 अध्याय 17 वचन. इपिस्करासपत्र 6 अध्याय 17 वचन. देवाचं वचन तलवार आहे. भले ते आपल्याला आवडत नाही पास्टर सांगताना, परंतु ते तुम्हाला फाडणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि फाडून काढणार आहे तुम्हाला. हालेलुया. देवाच्या लोकांना ते फाडून टाकतं. हालेलुया. किती जरी कठीण व्यक्ती असेल तर त्याला फाडून टाकतं ते. किती जरी रागीट व्यक्ती असेल तर तो नम्र होतो देवाच्या वचनामध्ये. हालेलुया. काल मी एका देवाच्या सेवकाला भेटलो, त्यांनी सांगितलं ते गुंड होते. हालेलुया. त्यांच्यावर 17 मर्डरच्या केसेस आहेत. परंतु ज्यावेळेस त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन समजलं, त्यांनी सगळं पापी जीवन सोडून दिलं. हालेलुया. शिक्षक एवढं सांगतात, लोक एवढं सांगतात, असं करू नका तसं करू नका, कोण ऐकत नाही. परंतु एखादा देवाचा सेवक ज्यावेळेस सांगतो हे पाप आहे, किती मोठा गुंड असू दे, तो पश्चाताप करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कितीही वैभिचारी स्त्री असू दे, ते आपलं जीवन सोडून देते, त्या पापातून ती पाठीमागे फिरते. हालेलुया. किती मोठा चोरी करणारा चोर असू दे, ज्यावेळेस तो देवाचं वचन ऐकतो, त्याला समजते हे पाप आहे, त्यावेळेस तो फिरतो. पोलीस त्यांना सांगतात, शिक्षक त्यांना सांगतात, समाजात लोक त्यांना सांगतात, नेते त्यांना सांगतात, त्यांच्या जीवनामध्ये कार्य होत नाही. परंतु ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशूचं वचन जातं, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये कार्य होतं. आणि म्हणून प्रियानो, आपण बघतो आज हजारो सेवक आहेत जे वेगवेगळ्या रीतीने त्यांचं जीवन होतं, परंतु ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आलेले आहेत. वाईट त्यांचं जीवन होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ ते आलेले आहेत, कारण देवाच्या वचनाने त्यांना फाडून काढलेलं आहे. हालेलुया. देवाचं वचन तलवार आहे.
देवाचं वचन काय आहे? तलवार आहे. देवाचं वचन अन्न आहे. मत्तई याचा 4 अध्याय आणि 4 वचन. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या निघणाऱ्या मुखातील वचनाद्वारे जगेल. हालेलुया. देवाचं वचन हे अन्न आहे, लक्षात ठेवा. कितीतरी लोकांनी मी पाहिलेलं आहे की देवाचं वचन ते वाचत बसलेत 8 तास झाले, 9 तास झाले, उठा नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला आठवतं मी ज्यावेळेस बायबल कॉलेजला होतो, देवाचं वचन वाचत बसलेलो. एक ब्रदर मला म्हणायचे, ब्रदर खाना खाले के लिए चलो. नहीं नहीं नहीं, प्रभु मुझसे बात कर रहा है. हालेलुया. देवाचं वचन ज्यावेळेस आपल्याला बोलायला सुरुवात करतं, आपण ते वाचतो, त्यावेळेस घरातले आपल्याला म्हणतात, काय म्हणतात? जेवायला या. आपण काय म्हणतो? नाही नाही नाही, मी जेवायला येणार नाही. हा अनुभव तुम्हाला कधी आलेला आहे का? ब्रदर म्हणत आहे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर देवाचं वचन वाचलं तर हा तुम्हाला अनुभव येणार. तुम्हाला भूक लागणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस 40 रात्र मनुष्य म्हणून तो डोंगरावरती प्रार्थना करत होता. त्याला भूक लागली नाही. का भूक लागली नाही? तो खाली आल्यानंतर काय सांगतो? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे वचनाने जगेल. हालेलुया. हेच अनुवादाच्या पुस्तकामध्ये एका देवाच्या सेवकाने अगोदर म्हटलेलं आहे. येशूने नंतर म्हटलं, पण तो संदेश त्यांनी पहिला म्हटलेला आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने जगेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेयर मध्ये तुम्ही बसला, त्या दिवशी तुम्ही जरी जेवण केलं नाही तर तुमचं पोट भरणार. हालेलुया. हालेलुया. हे सामर्थ्य, ही ताकद देणारा परमेश्वर आहे प्रियानो. कारण या संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्याने केलेली आहे. आणि म्हणून देवाचं जे वचन आहे ते अन्न आहे. देवाचं वचन काय आहे? दिवा आहे. 2 पेत्र याचा 1 अध्याय 19 वचन. देवाचं वचन दिवा आहे. दिवा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आज असं समजा 1 महिना आपल्याकडं सूर्यच आला नाही, लाईट सुद्धा बंद झाली, लाईट नाहीये, सूर्य नाहीये, काय होणार? सोलर पिन चार्जिंग होणार नाही, बॅटरी पिन चार्जिंग होणार नाही. अंधकारात काय करू शकेल का आपण सगळेजण? 1 तास जरी लाईट गेली तर किती गोंधळ होतो. हालेलुया. डेली आपल्या घरामध्ये लाईट जात नाही आणि 1 तास अचानकपणे लाईट गेली, किती गोंधळ होतो. दिवाशिवाय आपण जगू शकत नाही. लक्षात ठेवा माझ्या प्रियानो, या जगामध्ये अंधकार आहे आणि त्या अंधकारामध्ये तुम्हाला प्रकाशित व्हायचं असेल, तुमच्यामध्ये प्रकाश पाहिजे असेल तर लक्षात ठेवा, देवाच्या वचनाला तुम्ही तुमचा दिवा करणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. मला माहिती आहे काय काय जणांना बोर होत आहे, परंतु लक्षात ठेवा, जसं पुढं जाणार आहे तुम्हाला जे पाहिजे ते देव देणार आहे पुढं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्हाला ते मिळणार ना, तुम्ही सगळेजण उड्या मारणार आहे बघा. म्हणणार पास्टर असलंच वचन सांगत जावं आम्हाला, अगोदरचं सांगितलेलं काय समजलेलं नाहीये. कारण आत्ता जे सांगत आहे ते फाउंडेशन आहे तुमचं, तो तुमचा पाया आहे. फाउंडेशन दिसतंय का? पाया दिसतो का? दिसत नाही, फक्त बिल्डिंग दिसते, भारी भारी स्टाईल फरशी. हालेलुया. बरोबर आहे. पीयूपी लाईट्स हे सगळ्या दिसतात, फाउंडेशन दिसतं का? आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगत आहे हे काय आहे? फाउंडेशन आहे. हालेलुया. ही मजबूती आहे आणि ती तुम्ही स्वतःची करून घ्या. देवाचं वचन दिवा आहे. देवाचं वचन परीक्षक आहे. नीतिसूत्रे याचा 1 अध्याय 2 वचन, इब्री लोकासपत्र 4 अध्याय आणि 12 वचन. देवाचं वचन काय आहे? परीक्षक आहे. ती आपली परीक्षा घेतं. हालेलुया. आणि परीक्षा घेतल्याशिवाय आपण पुढे जाणार आहे का? हालेलुया. फॉरेनला
मिरजमधून भरपूर लोक जातात, परीक्षा असते, एक्झाम असते त्याची. नाही मी काय एक्झाम देणार नाही, मला फक्त घेऊन जावा तिकडे इंग्लंडला. हालेलुया. तुम्ही आधार कार्ड सुद्धा तुम्हाला देताना घेताना परीक्षा असते तुमची. काय परीक्षा असते? तुमचा अंगठा मॅच व्हायला पाहिजे, तिथं तुमचा फोटो काढायला लागतो. ही तुमची परीक्षाच आहे, लक्षात ठेवा. हालेलुया. बँकेत तुम्ही जाता, तिथं तुमची परीक्षा घेतली जाते. हालेलुया. तुमचे सगळे डॉक्युमेंट्स मॅच व्हायला पाहिजे, म्हणजे ती एक परीक्षा आहे. त्यांच्याकडे प्रश्न असतात, त्या प्रश्नाची उत्तर मिळाल्यानंतर मग ते तुम्हाला लॉग इन करतात, मग तुम्हाला कनेक्ट करतात. देवाचं जे वचन आहे ते परीक्षक आहे, ते आपल्याला तपासतं आणि बघतं. प्रियानो, देवाचं वचन जीवन देणार आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 63 वचन. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन. देवाचं जे वचन आहे ते जीवन देणार आहे, जीवन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, ह्या काळामध्ये, ह्या दिवसांमध्ये आपल्या एरियामध्ये पाऊस पडला. पाऊस पडल्यावर काय झालं, कोण सांगू शकेल? आता आपण चर्चकडे पुष्कळ वेळा या एरियामध्ये येतो होतो, परंतु ह्या 10-15 दिवसामध्ये पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यानंतर काय झालं? ग्रीनिटी झाली. बघा, ब्रदर त्या फ्लो मध्ये आहेत, ते ऐकत आहेत, आणि त्या फ्लो मध्ये असल्यामुळे देवबाप त्यांना टच करत आहे आणि ते बोलत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जोपर्यंत त्या फ्लो मध्ये येणार नाही, तुम्हाला ते देवाचं आत्मिक वचन समजणार नाही. हालेलुया. ग्रीनिटी, सगळीकडे हिरवगार झालेलं आहे. कशामुळे झालेलं आहे? पाणी पडत आहे वरून. तसं देवाचं वचन ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये पडणार, एक एक वचन येणार, एक एक वचन येणार, एक एक वचन येणार, एक एक वचन येणार, त्यावेळेस काय घडणार? काय घडणार? तुमचं जीवन हरभर होणार आहे. ग्रीनिटी येणार आहे तुमच्या जीवनामध्ये. किती जणांना हिरवं व्हायचं आहे? का वाळ्याला झाडासारखं राहायचं आहे तुम्हाला? हालेलुया. किती जणांना हिरव्या झाडासारखं व्हायचं आहे? तुम्ही तयार आहात का? तयार आहात? आज तुम्हाला देव हिरव्या झाडासारखं बनवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तयार असाल, विश्वासाने येस म्हणत असाल, विश्वासाने बसलेला असाल, तर देव तुम्हाला हिरव्या झाडासारखं बनवणार. जरी तुमच्या जीवनात आजार आहे, तो काढून टाकणार देव. बीपी असू दे, शुगर असू दे, काढून टाकणार. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, देवबाप काढून टाकणार. कमरेचा त्रास आहे, काढून टाकणार. हालेलुया. कारण देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि ते कसं, देवाचं वचन आपल्या जीवनात कसं कार्य करतं, पर्सनल आपल्या जीवनासाठी. हालेलुया. हे मी तुमच्यासाठी शेवटी ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि ते शेवटी मी तुम्हाला देणार आहे, चॉकलेट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तयार राहा. स्वीट तुमच्यासाठी आहे, चॉकलेट तुमच्यासाठी आहे ना. पास्टर, आम्हाला काय द्यायला लागलाय तुम्ही? आम्हाला काय समजून झालेलं आहे, जड व्हायला लागलंय, नको आम्हाला. हालेलुया. काळजी करू नका, पुढं तुमच्यासाठी चॉकलेट आहे. प्रेज द लॉर्ड. स्वीट डिश आहे. हालेलुया. जेवण झाल्यानंतर सगळ्यांना स्वीट डिश आवडते, बरोबर आहे. तसं तुमच्यासाठी आध्यात्मिक सुद्धा स्वीट डिश आहे आणि शरीरासाठी सुद्धा आहे चांगलं जेवण. काळजी करू नका, तुम्ही तयार बसा आज फक्त देवाचं वचन ऐकण्यासाठी. देवाचं वचन जे आहे ते काय करतं? आपल्याला जीवन देतं. योहान कृष्णवर्तमान 6वा अध्याय 33 वचन. पहिले कोरिन्थीकरास पत्र 3रा अध्याय 6 वचन. देवाचं जे वचन आहे हे आपल्याला मार्गदर्शन करतं. मला माहित नाही किती लोक आहेत या ठिकाणी जे रोज 1 तास बायबल वाचतात. हालेलुया. एका पास्टरनी दिवसातून 2 तास बायबल वाचायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि एका विश्वासाने अर्धा तास तर देवाचं वचन वाचायलाच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचणार, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार. हालेलुया. आपण म्हणतो ना, आपण बघा या जगामध्ये आपण जीवन जगत असताना आपण काय करतो? ज्यावेळेस आपल्याला अडचण येते, आपण विचारतो, कुणाला तरी विचारायला आपण जातो. हालेलुया.
कुणाचं तरी मार्गदर्शन आपण घेतो. या जगामध्ये जीवन जगत असताना लक्षात ठेवा, आपण कुणाचं तरी मार्गदर्शन घेतो, परंतु सगळ्यात उत्तम आपला जो मार्गदर्शक आहे ते म्हणजे देवाचं वचन आहे. आपण ते वचन वाचूया. स्तोत्र 119 आणि त्याचं 5 वचन. स्तोत्र 119 5. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिवा व माझ्या मार्गासाठी प्रकाशासारखा आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला मार्ग दाखवतं प्रियानो, कुठल्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे. जर आपण पापात आहे तर त्याच्यातून आपण कसं बाहेर येऊ शकतो, आपण आजारात आहे त्याच्यातून आपण कसं बाहेर येऊ शकतो, आपण कर्जात आहे त्याच्यातून आपण कसं बाहेर येऊ शकतो, आपण गरिबीत आहे त्याच्यातून आपण कसं बाहेर येऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये अशांती आहे त्याच्यामधून आपण कसं बाहेर येऊ शकतो, हे जर तुम्हाला ह्याच्यातून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन मार्गदर्शक आहे. देवाचं जे वचन आहे हे आपल्यासाठी काय आहे माहिती, वेपन आहे, वेपन, हत्यार. देवाच्या वचनाने आपण लढू शकतो. इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 12 आणि 17 वचनामध्ये आपण पाहतो देवाचं वचन वेपन आहे. वेपन म्हणजे काय, हत्यार आहे. हालेलुया. आपल्या इकडे चोर सुटले की आपण काय करतो, काठी घेऊन ठेवतो. जास्त कुत्री आली की काठी, म्हणजे एक हत्यार घेतो, हत्यार. बरोबर आहे ना. हालेलुया. पूर्वीच्या काळामध्ये लोक शेतामध्ये जात असताना त्यांच्या कायम सुरी किंवा कोयता किंवा विळा त्यांच्या सोबत असायचा. का ते सोबत ठेवायचे? एखादा हिंसक प्राणी जर आला तर त्याच्यापासून आपला बचाव होईल. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन जे आहे एक वेपन आहे, एक हत्यार आहे. बायबल आपल्याला सांगतं. आणि देवाच्या वचनात काय म्हटलेलं आहे, ते हत्यार तुम्ही घ्या म्हटलेलं आहे. किती जण घ्यायला तयार आहेत? प्रेज द लॉर्ड. आपण बघू, वाचूया ते वचन. इपिस्करास पत्र 6 अध्याय 12 वचन. जोरात. यस, फास्ट. कारण आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती, आकाशातल्या दुरात्म्यासह ह्याबरोबर आहे. आपलं युद्ध अंतराळातील दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या अंतराळातल्या दुरात्म्यांसोबत जर आपल्याला लढायचं असेल तर काय करायला पाहिजे? 17 वचन वाचा. तारणरूपी शिरस्त्राण व देवाचे वचन अशी आत्म्याची तलवार ही घ्या. हा, देवाचे वचन आत्म्याची तलवार म्हणून तुम्ही धारण करा म्हटलेलं आहे. Yes. हालेलुया. हालेलुया. बायबल आपल्याला कुठलं वेपन घ्यायला सांगते? देवाचं वचन. परंतु आज ख्रिस्ती लोक कुठलं वेपन घेतात? शिव्या. आहे की नाही? वेपन काय आज लोकांचं? या शिव्या वेपन आहे. त्यानं मला जर भांडण केलं तर मी शिव्या देणार, जास्त शिव्या देणार. हे वेपन वापरतात. हे वेपन, हे हत्यार तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही नरकात जाणार एक दिवशी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला काय करायचंय? कोणतं वेपन वापरायचंय? देवाचं वचन काय सांगतं? आपल्याला वाटतं तो व्यक्ती आपल्याला त्रास देतो, आपल्याला वाटतं तो व्यक्ती माझ्याशी असं करतो, तो करत नाही. 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? आपलं जे लढणं आहे हे रक्त मांसाबरोबर नाही. एक जण म्हणतो, बघा तो नेता आमच्या देवाविषयी असं बोलतो. हालेलुया. लोक त्याच्याकडे बघतात. नाहीये. हालेलुया. तो व्यक्ती असं म्हणतो आमच्या देवाविषयी, येशूविषयी. तो व्यक्ती म्हणतो आमच्या ख्रिश्चन कम्युनिटी विषयी असं. आणि लोक म्हणतात, बघा त्याला सोडायचं नाही, त्याला असं करायचं, त्याला तसं करायचं. देवाचं वचन काय सांगते? आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, अंतरातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आणि हे ज्यांना समजतं ते सक्सेस होणार.
ते आत्मिक युद्ध करू शकणार, कारण आत्मिक युद्धामध्ये जे शस्त्र सामग्री धारण करायला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये एक वेपन दिलेलं आहे, ते म्हणजे काय? आत्म्याची तलवार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आत्म्याची तलवार म्हणजे काय आहे? काय आहे? मोठ्याने म्हणा, आत्मिक तलवार म्हणजे काय देवाचे आहे? वचन. आत्मिक तलवार म्हणजे काय आहे? देवाचे वचन. आत्मिक तलवार म्हणजे काय आहे? देवाचे वचन. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन घेणार, तुम्ही लढू शकणार, तुम्ही एक योद्धे होणार. येशू सारखं तुम्ही योद्धे होणार. हालेलुया. येशू समोर सैतान उभा राहिला आणि काय म्हटलं? सैतानाचं उभारलेला येशू समोर, आणि सैतान येशूला काय म्हणत आहे? ह्या धोंड्याची भाकर कर. सैतान तुमच्या समोर उभारल्यानंतर तुम्ही काय करणार? हालेलुया. काय करणार तुम्ही? हालेलुया. देवाच्या वचनाने तुम्हाला लढायला तुमच्याकडे ताकद पाहिजे, तुमच्याकडे सामर्थ्य पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. येशू समोर सैतान उभारलं आणि सैतान काय म्हणाले? या धोंड्याची भाकरी कर. काय म्हणाला प्रभू येशू ख्रिस्त? येशू म्हटला का मी करतो? हालेलुया, हालेलुया. येशू म्हटला का माझ्याकडे लय पॉवर आहे, मी दाखवतो? येशू म्हटला का माझ्याकडे लय ताकद आहे? येशू वेळेची वाट बघत होता. येशू काय म्हटला? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाद्वारे जगेल. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये सैतान तुमच्या समोर आल्यानंतर तुम्ही काय करताय? बघाच, पहाच, ओळखाच आणि सैतानाशी लढायला शिका. जोपर्यंत तुम्ही सैतानाशी लढणार नाही, जिंकणार नाही तुम्ही. हालेलुया. मी सैतानाशी लढलेला व्यक्ती आहे. मी सैतानासोबत लढलो, सैतानाला मी हरवलेला आहे. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये सैतानाने बऱ्याच वेळेस कार्य केलं. हालेलुया. पहिला हल्ला माझ्यावरती, मी 10 वर्ष प्रेयर करत होतो माझ्या लग्नासाठी. सगळ्यात पहिला सैतानाने हल्ला माझ्या लग्नावरती केला. मी लढलो त्याच्यासोबत, विजय मिळवला. हालेलुया. दुसरा सैतानाने हल्ला माझ्यावर केला आर्थिक समस्येसाठी. मी म्हटलं आता मी देवाची सेवा करणार, फायनान्शियली मला आई वडील सपोर्ट करतील, त्यांच्याकडे फायनान्स होता, परंतु परिवारामध्ये आर्थिक अडचण आली, फायनान्स नाही आहे. दुसरा हल्ला सैतानाचा, फायनान्स नव्हता, मिरजमध्ये आलो, 103 रुपये खिशामध्ये होते, 3 दिवस उपाशी राहिलो. सैतान म्हटलं कामाला जा. नाही म्हटलं जाणार, माझा देव मला देणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज या चर्चमध्ये माझ्याजवळ कोणी जरी आलं उपाशी जात नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उपाशी जात नाही. मी एक दिवस उपाशी होतो, देव म्हटला तू उपाशी राहिलेला आहेस, तुझ्या सोबत चालणाऱ्या लोकांना मी कधी उपाशी ठेवणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. सैतानाशी लढायला शिकूया. जोपर्यंत तुम्ही सैतानाशी लढणार नाही, तुम्ही जिंकणार नाही, तुमच्या जीवनामधल्या समस्या निघून जाणार नाहीत. येशू सैतानासमोर उभारला. कशाने लढला? वचनाने लढला. प्रेज द लॉर्ड. आपण कोर्ट कचेरीने लढतो, आपण पैशाने लढतो. लक्षात ठेवा, हे सगळं व्यर्थ आहे, हे तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणार आहे. हालेलुया. आपण वशिलाने लढतो, हे नाश आहे. या गोष्टीकडे आपण जायचं नाहीये प्रियानो. आपल्याला देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे, त्याच्यासोबत लढायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तिसरा, सैतानाने मंडळीवर हल्ला केला. ज्या लोकांना मी तयार केलं सोडून निघून गेले. देव मला म्हटला तू काळजी करू नकोस, मी तुला तयार करणार, मी तुझ्या लेकरांना तयार करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भारतातली पहिली एवढी लहान टीम असेल जे एवढं चांगलं वाजवतात. हालेलुया. देवानं त्यांना बनवलं, देवानं त्यांना घडवलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चौथा हल्ला परत आणि सैतानाने माझ्यावर केला. आमचं बुकशॉप बंद पाडायचा सैतानाने प्रयत्न केला. घाबरलो नाही, सैतानाशी लढत गेलो, प्रार्थना करत गेलो. आमचं ऑफिस काढलं तिथून. इथं आल्यापासून देवानं एक्सपांड केलं, वाढवलं ते.
हालेलुया, प्रेज लॉर्ड. इथं आल्यापासून त्याचा विस्तार होत गेला. 1.5 महिन्यामध्ये 3,500 सबस्क्राईब झाले युट्यूबवरती. हे देवाचं कार्य आहे. तुम्ही ज्या सैतानाशी लढणार आहे, तुम्ही पुढे जाणार आहे. हालेलुया, देव तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आज या प्रार्थनेसाठी किती अडचण, लक्षात ठेवा. आपण लढायला शिकायला पाहिजे. 2 दिवसात फ्रीज बंद पडला, वॉशिंग मशीन बंद पडलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. फिल्टर सुद्धा बंद पडला. घरातल्या 3 वस्तू बंद पडल्या ह्या प्रार्थनेच्या आड. का? प्रार्थना थांबायसाठी, डिस्टर्ब होण्यासाठी. लक्षात ठेवा, सैतान तुम्हाला भटकवायचा प्रयत्न करतोय, परंतु तुम्ही भटकायचं नाहीये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. सैतान तुमच्या समोर टाकणार. परत सैतान पुढे काय म्हणत आहे येशू ख्रिस्ताला? ठीक आहे, धोंड्याच्या भाकरी करू नकोस, हे बघ, हे सगळं तुझं आहे, हे मी तुला देणार. पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये मला ऑफर आल्या, पाळक साहेब आमच्या संस्थेसोबत काम करा, 35,000 देतो, आमच्या कमिटीत जॉईन व्हा, असं मदत करतो, तसं मदत करतो, तुमची सेवा अजून वाढेल, असं होईल, तसं होईल, तुमचं नाव मोठं होईल. सैतान तुम्हाला अशा काही गोष्टी दाखवणार. लक्षात ठेवा, त्याच्या समोर जायचं नाही. देवाने जे तुमच्यासाठी योजना ठेवलेली आहे, त्या योजनेत तुम्हाला राहायचं आहे. आणि मग बघा देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये कसा येतो. हालेलुया. देवाच्या वचनाने आपल्याला लढायचं आहे, आपल्याला योद्धे व्हायचं आहे. येशू देवाच्या वचनाने लढला प्रियानो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या वचनाच्या द्वारे आपली वाढ होते. देवाच्या वचनाद्वारे आपली काय होते? वाढ होते. स्तोत्र संहिता याचा 1 अध्याय 3 ते 4 वचन. देवाच्या वचनाद्वारे आपली काय होते? वाढ होते. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वतःची वाढ करून घ्यायची आहे. किती जणांना आजारापासून मुक्त व्हायचं आहे? किती जण आजारी आहेत? किती वेळ वचन वाचताय? वचन वाढवायचं टायमिंग वाढवा, आजार पळून जाणार तुमचा. हालेलुया, हालेलुया. असंच बोलत नाहीये, एक्सपिरियन्स घेतलेला आहे, अनुभव घेतलेला आहे देवाचा. देवाला मित्रासारखं ओळखतोय मी. हालेलुया. माझी पत्नी आजार होती, 11 रिपोर्ट आहेत. बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे, स्पाइन मध्ये ऑपरेशन करायला पाहिजे. डॉक्टर म्हणले चल, म्हटलं देव बरं करणार. बाहेर आलो तिथून. असा देवाचा अनुभव घ्या प्रियानो तुमच्या जीवनामध्ये. देव तुम्हाला तयार करायसाठी आहे. एक देवाचा सेवक ज्याने आपलं जीवन देवाला समर्पित केलं, देवाच्या सानिध्यामध्ये ते वाढत गेले. त्यांचं नाव मोर अँड मोर अथनिशस योहानान मेट्रोपॉलिटन डॉक्टर KP योहानान, ज्यांनी हजारो पुस्तकं लिहिली, लाखो चर्चची स्थापना केली, 1 लाखापेक्षा जास्त मिशनरी तयार केले. सेवेची सुरुवात करत असताना त्यांच्याकडे 1ही रुपया नव्हता. फक्त एकच गोष्ट होती, देवाचं वचन. देवाच्या वचनाचा इतका अभ्यास केला. रेडिओवरती देवाचं वचन सांगत असताना लोक घरी बसून बरे होऊ लागले. भारतामधला पहिला असा सेवक होता ज्याचं वचन ऐकून लोकांच्या जीवनामध्ये आजार निघून जात असत. त्यांचं नाव आहे डॉक्टर KP योहान. देवाच्या वचनामध्ये इतकं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. 10वी शाळा झालेला व्यक्ती, डॉक्टर्स लोक वचन ऐकून त्यांना टच होत होता. हे देवाचं सामर्थ्य आहे, हे देवाचं वचन आहे. आणि ते आत्म्याला समजतं, आणि जो कोणी आत्मिकरित्या ते समजून घेतो, देव त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये आपली वाढ होते. स्तोत्र 1 अध्याय 3 ते 4 वचन. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले काय असते, म्हटलेलं आहे? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले ते हंगम देते. पाणी म्हणजे देवाचं वचन आहे, आणि आपण त्याच्या जवळ सतत 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 असायला पाहिजे. आपण सगळेजण काय म्हणतोय? माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे टाइम नाहीये, मी बिझी आहे, मी असं आहे, सकाळी असं असते, संध्याकाळी तसं असते, मुलं दंगा करतात. हालेलुया. सगळं व्यवस्थित जीवन आपलं चालू असते.
बिझी आहे म्हणून एका दिवशी जेवत नाही बरं आपण. हालेलुया. एक 2 दिवस बिझी आहे म्हणून संडासला बरं जात नाही. ते सगळं आपण टाइम टू टाइम करतोय. हालेलुया. बिझी आहे म्हणून एखादा महिना मोबाईलचा रिचार्ज बरा करत नाही. हालेलुया. बिझी आहे म्हणून एका मैत्रिणीला जे आपली बेस्ट फ्रेंड आहे त्याला फोन करायचं बरं आपण विसरतो. बेस्ट फ्रेंड आहे त्याला फोन करायचं बरं आपण विसरतो. परंतु ज्यावेळेस देवाच्या वचनाची वेळ येते, ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ येते, मी बिझी आहे, मला वेळ नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बिझी राहायला देव पण म्हणणार तुमच्या समयामध्ये, मी पण आज बिझी आहे. हालेलुया. म्हणून बिझी राहू नका. हालेलुया. माहिती ना, काय काय पाहुणे तुमच्या घरी आल्यानंतर, आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना समजा वेळ नाही दिला, त्यांच्याकडे गेल्यावर ते पाणी पण देत नाहीत. मग आपण बिर्याणी करू द्या, तिकडं बिर्याणी पण असणार, सुक्क पण असणार, तांबडा पांढरा पण असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, देवाला वेळ देऊया. देवाचं वचन म्हणजे काय? परमेश्वर आहे. मगाशी मी सांगितलं, देवाचं वचन म्हणजे परमेश्वर आहे. योहान याचा 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचे होता आणि शब्दच देव होता. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था, वचन ही परमेश्वर था. म्हणजे वचन म्हणजे काय आहे? देव आहे. ज्यावेळेस तुम्ही वचन तुमच्या जीवनात घेणार, त्यावेळेस कुणाला तुम्ही जीवनात घेणार आहे? वचनाला. वचनाला जीवनात घेतल्यानंतर कुणाला घेणार तुम्ही? देवाला. म्हणजे तुमच्या माइंडमध्ये वचन आहे, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये कोण आहे? देव आहे. कारण तुमच्या मनामध्ये वचनच नाही तर देव तुमच्या मनात असेल का? नाही. हालेलुया. मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, देवाचं वचन म्हणजे वचनामध्ये ज्ञान आहे. देवाच्या वचनामध्ये ज्ञान आहे. नीतिसूत्र 22 अध्याय 17 वचन. देवाचं वचन तलवार आहे. इपिस्करास पत्र 6 अध्याय 7 वचन. देवाचे वचन जे आहे हे आपल्याला प्रार्थना करण्यास सहाय्य करते. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 7 वचन. देवाचं जे वचन आहे ते जेवण आहे, अन्न आहे. मत्ते कृष्णवर्तमान 4 अध्याय 4 वचन. देवाचं वचन आहे ते दिवा आहे. 2 पेत्र 1 अध्याय 19 वचन. देवाचं वचन जे आहे ते परीक्षक आहे. नीतिसूत्रे 1 अध्याय 2 वचन. देवाचं जे वचन आहे ते जीवन देणारं आहे. योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 63 वचन. 1 कोरिंथी 3 अध्याय 6 वचन. देवाचं जे वचन आहे ते मार्गदर्शक आहे. स्तोत्रसंहिता 119 5 वचन. देवाचं जे वचन आहे ते वेपन आहे. इपिस्करास पत्र 6 अध्याय 17 वचन. देवाचं जे वचन आहे त्याच्याद्वारे आपली आध्यात्मिक वाढ होते. स्तोत्र असा 1 अध्याय 1 वचन. आणि देवाचं जे वचन आहे ते म्हणजे परमेश्वर आहे. योहान कृष्णवर्तमान 1 अध्याय 1 वचन. आणि देवाचं जे वचन आहे हे आलं चॉकलेट. हालेलुया. देवाचं जे वचन आहे चॉकलेट आलं. किती जण घ्यायला तयार आहेत? हालेलुया. घ्यायला तयार आहे तुम्ही? घ्या. तुमच्यासाठी आज देवाने हे तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही घ्या. हालेलुया. आनंदी व्हा, आशीर्वादित व्हा. देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं जे वचन आहे हे आपल्याला आशीर्वाद देतं. यहोशुवा 1 अध्याय 8 वचन. मराठीत आणि हिंदीत वाचा. यहोशुवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे, म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती घडेल. काय म्हटलेलं आहे? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काय लिहिले ते तू काळजीपूर्वक पाळ आणि त्याचे मनन कर, म्हणजे तू आशीर्वादित होशील म्हटलेला आहे. यहोशुवा 1:8 हिंदीमध्ये वाचा. यस. व्यवस्था की यह पुस्तक तेरे चित्त से
कभी न उतरने पाए। इसी में दिन रात ध्यान ध्यान दिए रहना, इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसके अनुसार करने की तू चौकसी करे, क्योंकि ऐसा करने से तेरे सब काम सफल होंगे और तू तेरे सब प्रभावशाली काम होगा। सफल होंगे. हालेलुया. आणि खाली काय म्हटलेलं आहे? और तू प्रभावशाली होगा. प्रभावशाली होगा. हालेलुया. सगळ्यांना एकच असते, माझं काम कर, माझं काम कर, माझं काम कर, मला काहीतरी दे, मला काहीतरी दे, मला काहीतरी दे. लक्षात ठेवा, परमेश्वराचं वचन ज्या वेळेस तुम्ही पाहणार आहे त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्ती होणार आहे, तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद मिळणार आहे, तुमची सगळे कार्य कंप्लीट होणार आहे. परमेश्वर तुमचा बिझनेस वाढवणार आहे, परमेश्वर तुमचा आजार काढून टाकणार आहे, परमेश्वर तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे. हालेलुया. हे कधी होणार आहे? ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचन मनन करणार, पाठ करणार, तुमच्या जीवनामध्ये घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्याला आज आपण असं म्हणू शकतो की तुम्ही ज्यावेळेस वचनाची घोषणा करणार त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये वचन कार्य करणार आहे. हालेलुया. किती जण आपल्या जीवनामध्ये वचनाची घोषणा करताय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एक व्यक्ती होता, त्याला सारखं भीती वाटायची, मी मरणार मरणार मरणार. सारखं त्याला चेस्ट पेन व्हायचा, त्याला त्रास व्हायचा. मला तो भेटला, मी म्हटलं काय झालंय? ब्रदर मला सारखी मरणाची भीती वाटते. मी म्हटलं कशाला घाबरताय? देवाचं एक वचन आहे, मी मरावायचं नाही तर जगणार आणि देवाच्या कृत्याचे वर्णन करणार. रोज हे वचन म्हणा. म्हणायला चालू केलं. मला एक दिवशी भेटले आणि मला म्हटले, अहो मला इतकी भीती वाटत होती, भीतीच निघून गेली. बघा वचन किती पॉवरफुल कार्य करतं. आपण आज प्रार्थना करतो, मागा म्हणजे मिळेल. करतो का नाही प्रार्थना? हे जर वचनच नसतं तर प्रार्थना केली असती? म्हणजे लक्षात ठेवा, फाउंडेशन वचन आहे, हे आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. आणि ज्यावेळेस आपण वचनाची घोषणा करणार आहे आपल्या जीवनामध्ये देवाचं कार्य होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता तुमच्यासाठी कॅडबरी आहेत सगळ्यांसाठी. हालेलुया. किती जण आजारी आहेत? आजारी आहे का? ठीक आहे. तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आजारी पडतंय? कोण कोण आजारी पडतंय? पडत नाही, सगळेजण आपण आजारी पडतो, परंतु काही काही लोक जास्त आजारी पडतात. ज्यावेळेस तुम्ही आजारामध्ये असताय त्यावेळेस तुम्ही कुठल्या वचनांची घोषणा करणार? कोण सांगू शकते? तुम्ही आजारी आहे, आजारी असताना तुम्हाला वचनाची घोषणा करायची आहे. मी मगाशी माझा जीवनाचा प्रवास सांगितला. ज्या ज्या वेळेस मला त्या समस्या आल्या त्यावेळेस मी ती वचनं माझ्या जीवनामध्ये यूज केली, वापरली. ती वचन मी बोलत गेलो, त्या वचनाची मी घोषणा करत गेलो. आणि ज्यावेळेस मी वचनाची घोषणा केली माझ्या जीवनामध्ये देवाचं कार्य होत गेलं. तुमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य व्हायची इच्छा आहे का तुमची? हालेलुया. 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 तुम्ही काय करताय? फक्त प्रार्थना करताय. प्रार्थना करायची नाही तर वचनाची घोषणा करायची आहे. कारण परमेश्वराचं वचन, बायबल काय सांगते? तुमची प्रार्थना, तुमचं बोलणं कदाचित देवबाप ऐकणार नाही, परंतु त्याचं वचन तो कायम मान्य करतो. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला एखादी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही ते वचन घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला कॅडबरीज देणार आहे सगळ्यांना. हालेलुया. किती जण घ्यायला तयार आहेत? आपल्या जीवनामध्ये काय काय होतं सांगा? पहिली गोष्ट, आजार. आजार भरपूर असतात. सगळे आज साक्ष बघा, युट्यूबवर साक्ष पाहायला मिळते. मी आजारी होतो, प्रार्थना केली, येशूने मला स्पर्श केला, मी बरं झालो. दुसरी गोष्ट काय? संकट असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये. तिसरी गोष्ट काय असते? घरामध्ये अशांती असते. बरोबर आहे का? पहिली गोष्ट आजार, संकट, परिवाराचं टेन्शन आहे. बरोबर आहे? हे तीन गोष्टी आहेत का? आहेत का? होय म्हटला तर तुम्ही मला समजणार आहे. आहेत का? आहेत. आजार आहेत, संकट आहे, परिवारामध्ये प्रॉब्लेम आहेत. यस. ख्रिस्ती व्यक्ती अजून त्याच्या जीवनामध्ये बघा काम आहे, व्यवसाय, कामामध्ये प्रॉब्लेम येतात का?
येतात. हालेलुया, हालेलुया. प्रवासामध्ये आपण प्रवासात असतो. प्रवासाची भीती वाटते काय लोकांना? वाटते का भीती? काही जण ड्रायव्हिंग करताना भीती वाटते, किती डेंजर घाट आहे, टू व्हीलरनं कसं जायचं, घाबरतात लोक. आज मी तुम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणते वचन तुम्ही यूज करू शकताय हे मी तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घोषित करायचे. आजारामध्ये, ज्यांच्याकडे वही पेन आहे तुम्ही लिहून घेऊ शकताय. आजारामध्ये कोणतं वचन? यशाया याचा 53 अध्याय 5 वचन. यशाया 53:5. त्याच बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले. हालेलुया. आजारी पडताय म्हणा, त्याच बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले, त्याच बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले. हालेलुया. अजून आजारामध्ये दुसरं वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यूज करू शकताय. मत्तेकुर शुभवर्तमान 8 अध्याय 17 वचन. मत्तेकुर शुभवर्तमान 8 अध्याय 17 वचन. काय म्हटलेलं आहे वाचा? मत्ते 8:17. फास्ट वाचायचं आहे. निर्गम 15 अध्याय 26 वचन. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? कुणीतरी दुसरं वचन का? निर्गम 15:26. येस, वाचा. त्यांनी स्वतः आमचे विकार घेतले, आमचे रोग वाहिले. प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणायचंय? आजारी व्यक्ती असेल, प्रभू त्याच बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. प्रभू येशू, तू आमचे रोग तुझ्यावरती घेतलेले आहेस. हालेलुया. पहिलं वचन काय आहे? यशाया 53:5. यशाया याचा कितवा अध्याय? 53 अध्याय 5 वचन. मत्ते याचा 8 अध्याय 17 वचन. निर्गम याचा 15 अध्याय 26 वचन. निर्गम याचा 23 अध्याय 25 वचन. अनुवाद याचा 7 अध्याय 15 वचन. स्तोत्रसंहिता 107 अध्याय 20 वचन. स्तोत्रसंहिता याचा 103 अध्याय 3 वचन. स्तोत्रसंहिता 41 अध्याय 3 वचन. स्तोत्र 30 अध्याय 2 वचन. स्तोत्र 91 अध्याय 10 वचन. आणि इर्मया 17 अध्याय 4 वचन. कुणीतरी वाचा इर्मया 17 अध्याय 4 वचन. ज्यावेळेस तुम्ही आजारी असताय काय म्हणायचं? त्याच बसलेल्या फटकाने आम्हाला आरोग्य मिळाले. मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, त्याने आमचे व्याधी स्वतःवर घेतले. मी रोग बरे करणारा परमेश्वर आहे. किती जण वचन म्हणताय तुम्ही तुमच्या जीवनात आजारी पडल्यानंतर? हालेलुया. आजार पाळक साहेब प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना करा, ब्रदर प्रार्थना करा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. हे तुमच्या घरात पॉवरफुल आहे ना? आहे का नाही? वापर करायचा. हालेलुया. इकडं तिकडं जावं लागणार नाही तुम्हाला. जायला पाहिजे आपण इकडं तिकडं शिकण्यासाठी. शिकण्याच्या इच्छेने जावा, आशीर्वादाची इच्छेने नाही. आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे, हे कधीच विसरायचं नाही. कुठलाच मनुष्य आपल्याला आशीर्वाद देऊ शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वाचा ते वचन. यस, फास्ट. लय स्लो वाचताय तुम्ही. फास्ट. 17 किती? 17:4. मी जे तुला वचन दिले ते तुझ्या हातचे जाईल. तुला ठाऊक नाही अशा देशात तू आपल्या शत्रूंची सेवा करशील असे मी करीन. कारण माझा क्रोध अग्नी तुम्ही भडकविला आहे, तो सर्व काळ जळत राहील. इर्मया 17:4. बरोबर आहे? हिंदीमध्ये वाचा. 17:14 आहे. येस. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, मला बरे कर, मला बरे कर, म्हणजे मी बरा होईन. म्हणजे मी बरा होईन. मला हालेलुया. तार- बस. हालेलुया. देवाचा सेवक काय म्हणत आहे? हे परमेश्वरा मला बरे कर. हे परमेश्वरा तुझं वचन सांगतं त्याच बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळाले. हे परमेश्वरा तुझं वचन सांगतं की तू आमची व्याधी तुझ्यावर घेतलेली आहेस. हे तुझी सगळी वचन आहेत. ही वचन तुम्ही बोलायचं आजारामध्ये. हालेलुया, हालेलुया. 2-3 लाख वाचतील दवाखान्याचे, बीपीची गोळी निघून जाय,
शुगरची गोळी निघून जाईल. हालेलुया. पित्ताचा त्रास कमी होईल तुमचा, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन जीवनात घेणार. हालेलुया. घेऊन बघा. या जगामध्ये अशी कुठली मशीन निघाली नाही ज्या मशीनीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचं 100% व्यवस्थितच होणार आहे. तुम्ही एका ठिकाणी लॅबमध्ये टेस्ट कराय, तुमचं ब्लड द्या, दुसरीकडे द्या, सगळीकडचे रिपोर्ट वेगवेगळे येणार, सेम येतच नाहीत. हालेलुया. एका MRI मशीनमध्ये जावा, दुसऱ्या MRI मशीनमध्ये जावा, रिपोर्टमध्ये फरक पडतोय, एकसारखं येत नाही. हालेलुया. MRI मशीन सुद्धा बंद पडते, त्याच्यामध्ये सुद्धा फॉल्ट येतोय, म्हणून बऱ्याच वेळ डॉक्टर रिपीट MRI करायला होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ब्लड रिपोर्टमध्ये सुद्धा बदल येतोय, ECG सुद्धा मध्ये बदल येतोय, कारण ती मशीन आहे, ते माणसाने निर्माण केलेलं आहे आणि माणसाला देवानं निर्माण केलंय. हालेलुया. म्हणजे विचार करा, ज्या मशीनीवर आपण विश्वास ठेवतोय तो मनुष्याने निर्माण केलेली आहे, त्या मशीनवर आपण विश्वास ठेवतोय, परंतु ज्या माणसाने ती मशीन बनवलेली आहे त्या माणसाला देवाने बनवलेलं आहे. तो देव किती पॉवरफुल असेल हे आपण विसरून जातोय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या पॉवरफुल परमेश्वराची पॉवर आपण लक्षात ठेवूया, त्याचं वचन आपण लक्षात ठेवूया. बघा, आपल्या जीवनामध्ये देवाचं महान कार्य होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधीच आजारी पडणार नाही. देवाचं वचन सांगते, कुठलाही व्याधी तुझ्या तंबू जवळ येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कधी म्हटलेला आहे देव? तो ज्यावेळेस पवित्र शुद्ध झाला, पूर्ण देवाला समर्पण केलं, देवाची वचनं आपल्या जीवनात घेतली, मग देव त्याला म्हटला, कुठलाही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. देव तुम्हाला म्हणायला पाहिजे, कुठलीही गरिबी तुझ्या जवळ येणार नाही. देव तुम्हाला म्हणायला पाहिजे, कुठलीही अशांती तुमच्या जीवनात येणार नाही. देव तुम्हाला म्हणायला पाहिजे, कुठलाही आजार तुझ्या जवळ येणार नाही. किती जण देवाचा आवाज ऐकतात, किती जण देवाशी बोलतात, हे आपण पुढे शिकणार आहे प्रार्थनेमध्ये. हालेलुया. पुढे आपण जाणार आहे देवाशी कसं बोलायचं, देवाचा आवाज कसा ऐकायचा आणि तो कसं फॉलो करायचं हे शिकायला पाहिजे. आज आपण शिकण्याचा दिवस आहे. ज्यावेळेस तुम्ही शिकणार, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्यासोबत देव बोलतोय, मी देवाचा आवाज ऐकतोय आणि देवाच्या आवाजाप्रमाणे चालतोय. हालेलुया. किती जण असं म्हणू शकतात मला माहित नाही, परंतु ज्यावेळेस तुमची ही शेवटची प्रार्थना संपेल त्यावेळेस तुम्ही इथून पुढे म्हणायला लागणार, देव माझ्याशी बोलतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव मला सांगतोय आणि मी देवाचं ऐकतोय, हे तुम्ही सगळेजण म्हणायला लागणार. बघा, तुम्ही बोर होत आहे? बोर होत आहे? नाही? यस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर आपल्याला काहीतरी वेगळं देत आहे. तुम्ही बऱ्याच वेळेस संदेश ऐकलेला आहे, आज काहीतरी वेगळं मिळत आहे का तुम्हाला? मिळत आहे का? वेगळं देवबाप तुम्हाला देत आहे का? यस. हालेलुया. तर तुम्ही ते घेण्यासाठी तयार व्हा. तुम्ही जर ते घेण्यासाठी तयार झाला तर देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? आजारामध्ये हे वचन तुम्ही म्हणा. दुसरी गोष्ट, संकटामध्ये दानिएलचा 6 अध्याय 16 वचन. दानिएल 6:16. स्तोत्र संहिता दानिएल 6:16 वाचा. स्तोत्र 155 आणि स्तोत्र 55 आणि 22 कुणीतरी वाचा. दानिएल 6:16. यस. दानिएल 6:16. ज्यांना मिळाले असेल वाचा. त्यावर राजज्ञेवरून दानिएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो, ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडविल, तो तुला सोडवेल. हालेलुया. हे कोण वाक्य बोलत आहे? राजा. जो त्याला राजाने चूक केली,
इथं बघा, देव बाप गाढवाद्वारे सुद्धा बोलतोय. गाढवाद्वारे बोलला का देव? कुठं? जुन्या करारामध्ये राजाच्या पुस्तकात आपण पाहतो. राजा काय म्हटला? देव तुला सोडवेल. तो कशाने म्हटला? घमंडाने म्हटला. कार्य खरोखर तो म्हटला तसं झालं. दानिएलला परमेश्वराने सोडवलं त्या बंदीगृहातून, त्या गुहेतून दानिएलला परमेश्वराने बाहेर काढलं. त्या सिंहाची तोंड देवबापाने बंद केली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. संकटामध्ये ज्यावेळेस दानिएल होता, लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस संकटामध्ये असतो आपल्याला दानिएलची आठवण यायला पाहिजे. आपण ज्यावेळेस संकटा समयामध्ये असतो बघा, योनाची आठवण यायला पाहिजे. योना काय म्हणतो? योना म्हणतो, संकटा समयामध्ये मी तुझा धावा केला आणि तू माझे ऐकलेस. हालेलुया. त्या माशाच्या पोटामध्ये दानिएलनं प्रार्थना केली. प्रार्थना करायसाठी चर्चच पाहिजे असं काही नाहीये. प्रार्थना कराय घरच पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कुठेही प्रार्थना करू शकता. दानिएलनं कुठं प्रार्थना केली? सिंहाच्या गुहेमध्ये. योनाने कुठं प्रार्थना केली? माशाच्या पोटामध्ये. येशूने कुठं प्रार्थना केली? डोंगरावर. हन्नाने कुठं प्रार्थना केली? मंदिरामध्ये. हालेलुया. पेत्राने कुठं प्रार्थना केली? पाण्यावर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल मधले सगळ्या स्मॉल प्रेयर. हालेलुया. येशू पाण्यावर चालला. पेत्र म्हणाला, प्रभूजी मला सुद्धा पाण्यावर चालायचं आहे. हालेलुया. बरेच लोक म्हणतात, प्रभू मला आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. खरं तो आशीर्वाद सहन करण्याची ताकद सुद्धा पाहिजे. मी एक वेळेस एक गोष्ट ऐकली. एक मुलगा 10th मध्ये चांगल्या मार्काने पास झाला. 99 का 8% त्याला पडले. आणि ज्यावेळेस तो बघितला, तो आनंद त्याला सहन झाला नाही. तो सायकिक झाला. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, देवाचा आशीर्वाद देव द्यायला तयार आहे. खरं ते आपण सहन करू शकतोय का? ते आपल्याला सांभाळते येतं का? देव कुणालाही जबाबदारी देत नाही. हालेलुया. देव बघतो कुणाची योग्यता आहे. हालेलुया. आपल्या भाषेमध्ये देव बघतो कुणाची लायकी आहे आणि मगच त्याला देव आशीर्वाद देतो. मग देव त्याच्या जीवनात कार्य करतो. मग देव त्याला मिनिस्ट्रीसाठी उभा करतो. हालेलुया. कुणालाही तो उभा करत नाही. देव बघतो हा व्यक्ती कसा आहे. पेत्राला म्हटला, पेत्रा ये पाण्यावर चाल. पेत्र पाण्यावर चालू लागला. चालू लागला तो. इकडं तिकडं तिकडं बघायला लागला. लाटा दिसू लागल्या, अंधकार दिसू लागला. ख्रिस्ती जीवन जगत असताना इकडं तिकडं तिकडं बघायचं सोडून द्या. विशेष करून हा डबा, ह्याला सगळ्यात सोडून द्या. तुम्ही जो टीव्ही तुमच्या घरात आहे त्याला सोडून द्या. इकडं तिकडं बघायचं. देवाकडे बघा, येशूकडे बघा. पेत्र इकडं तिकडं बघू लागला आणि काय झालं? बुडू लागला. येशूला सोडून इकडं तिकडं तुम्ही ज्यावेळेस बघणार, बुडणार. आता काय काय जण बुडायला लागले असतील, काळजी करू नका. येशू तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढायला तयार आहे. हालेलुया. पेत्रानं काय केलं? बुडत असताना लहानशी प्रार्थना केली, प्रभू मला वाचवा. येशूने लगेच हात धरला. आज तुम्हाला येशू तुमचा हात धरून तुम्हाला आजारातून बाहेर काढण्यासाठी तयार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लगेच पेत्राने आपला हात पुढे केला. आज तुम्ही हात पुढे करायला तयार आहात काय? तयार आहात का? इकडनं आवाज येऊन झालेला, इकडनं आवाज यायला, इकडनं जास्त आवाज यायला पाहिजे. हालेलुया. सगळ्या चर्चमधनं इकडनं आवाज जास्त येतोय, इकडनं कमी येतोय. आज आपल्या इकडे इकडनं आवाज जास्त यायला लागलाय आणि इकडनं कमी यायला लागलाय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही देवाला हात द्यायला तयार आहात काय?
योनाने गुडघे टेकली, प्रार्थना केली, समयामध्ये परमेश्वराचा दावा केला आणि तो म्हणतो समयामध्ये मी परमेश्वराचा दावा केला आणि त्याने माझे ऐकले. लक्षात ठेवा, संकटामध्ये परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये घेऊया. दानिएल 6:16 वचन, स्तोत्र 55:22 वचन, प्रेषितांची कृत्ये 1:8 वचन, स्तोत्र संहिता याचा 115 अध्याय आणि 1 वचन. स्तोत्र संहिता 115 अध्याय 1 वचन. स्तोत्र संहिता 115 अध्याय 1 वचन. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नामाचे गौरव कर, हा कारण तू दयाळू व सत्य आहेस. हा. पुढं, यांचा देव कोठे आहे असे राष्ट्राने का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे, त्याला बरे वाटते ते सर्व तो करीतो. 115:12. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल, तो आशीर्वाद देईल, इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. हालेलुया. संकटा समयामध्ये भ्यायचं नाही, काय म्हणायचं? परमेश्वराने माझी आठवण केली आहे, तो मला आशीर्वाद देणार. संकटा समयामध्ये काय म्हणायचं? संकटा समयामध्ये मी त्याचा दावा केला, त्याने माझे ऐकले. लक्षात ठेवा, आपण संकटा समयामध्ये देवाकडे प्रार्थना करणारे लोक बनायला पाहिजे. देवाचं वचन घोषित करायला पाहिजे. स्तोत्र 28:7. स्तोत्र 28:7. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याचवर माझ्या हृदयाने भाव ठेविला आणि हालेलुया. सहाय्य काय पावलो. म्हणायला पाहिजे? तुम्ही संकटात आहे, तुम्ही समस्येत आहे, तुम्ही त्रासात आहे, काय म्हणायला पाहिजे? परमेश्वर माझी ढाल आहे. आपण रडत बसतो आणि म्हणतो ह्या भावाला, मला कोण नाही तुझ्याशिवाय, त्या मित्राला, मला तुझ्याशिवाय कोण नाही, सगळ्या संपूर्ण गावाला, पाहुण्यांना, नातेवाईकाला संकटामध्ये म्हणतो तुमच्याशिवाय आम्हाला कोण नाही, आम्हाला मदत करा जरा. देवाला म्हणतो का? देवाला म्हणायला पाहिजे. हालेलुया. संकटा समयामध्ये देवाला म्हणायला पाहिजे की तू माझी ढाल आहेस, तू माझा कवच आहेस. हालेलुया. संकटा समयामध्ये आपण देवाची वचन घोषणा करायला शिकूया. ज्यावेळेस संकटामध्ये आपण देवाची घोषणा करणार वचनाची, त्यावेळेस देव आपल्या जीवनात कार्य करणार. घरासाठी देवाचं वचन आहे. स्तोत्र 122:7 काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो, यस वाचूया, स्तोत्र 22:7. तुझ्या कोटात शांती असो, तुझ्या कोटात शांती असो. तुझ्या मंदिरात क्षेमकुशल कोटात असो. म्हणजे काय? तुझ्या घरामध्ये. हालेलुया. परमेश्वर काय म्हणते? तुझ्या घरामध्ये शांती असो. म्हणायला पाहिजे तुझ्या कोटात शांती असो, तुझ्या कोटात शांती असो. आपल्या परिवारामध्ये आपण प्रार्थना करत असताना ह्या वचनांचा आपण वापर करायला पाहिजे. यशाया 40:31 मध्ये, स्तोत्र 34:10 मध्ये, तरू सिंहास वाण पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची वाण पडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक फ्रीज बंद पडला, देव 10 द्यायला तयार आहे. एक फिल्टर बंद पडला, देव 20 द्यायला तयार आहे. हालेलुया. एक वॉशिंग मशीन बंद पडलं, देव 100 द्यायला तयार आहे. हा तुमचा विश्वास पाहिजे आणि देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक तुमचं प्रोजेक्ट फेल केलं, देव दुसरा उभा करणार आहे, तिसरा उभा करणार आहे. देवावरचा विश्वास कधी तुम्हाला ढळू द्यायचा नाहीये. तरुण सिंहास वाण पडेल, तरुण सिंह उपाशी मरेल म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, परमेश्वर असं का म्हणत आहे? कारण सिंह कधी उपाशी मरत नाही. तरी सुद्धा देव बोलतोय तो सिंह उपाशी मरेल, परंतु मी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. मी तुमच्या गरजा पूर्ण करणार, मी तुम्हाला सांभाळणार म्हणतोय देव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे वचन आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही हे वचन तुमच्या जीवनामध्ये घेणार, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. अनुवाद याचा
सॉरी, फिलिपकरास पत्र 4:19 काय म्हटलेलं आहे? परमेश्वर तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या द्वारे पुरवेल. हालेलुया. परिवारासाठी लक्षात ठेवा, कुटुंबासाठी तुम्ही हे वचन म्हणू शकता. लुकुर्ष वर्तमान याचा 10वा अध्याय 5 वचन काय म्हटलेलं आहे? घरासाठी, या घरात शांती असो. किती जणांनी आपल्या घरामध्ये लावलंय हे वचन? या घरात शांती असो. लावलंय का? लावा, शांती येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्या गाडीवर काय लिहिले पाठीमाग माहिती आहे? प्रभू येशू तुमची गरज ख्रिस्त येशूच्या द्वारे पुरवेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. वचन आपल्या जीवनामध्ये पाहिजे. कोणतीही गोष्ट करत असताना वचन आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आजारी पडल्यावर त्याच बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळाले. प्रवासामध्ये जात असताना, आपण घरामध्ये राहत असताना घरामध्ये लागणाऱ्या गरजा प्रभू येशू पुरवणार, हे वचन आपल्याकडे पाहिजे. हालेलुया. तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या द्वारे परमेश्वर पुरवणार आहे. या घरात शांती असो. हालेलुया. तरुण सिंहासनावर पडेल, त्याची उपासमार होईल, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्या व्यक्तीला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. हालेलुया. देवाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे. देवाला माहिती आहे तुमचा मोबाईलचा डिस्प्ले गेलाय. देवाला माहिती आहे तुमच्या घरामधलं साखर संपल्या. तुम्हाला काय वाटतं देवाला हे माहित नाही? देवाला सगळं माहित आहे. देव बघत आहे तुमच्याकडे. तुम्ही काय घोषणा करत आहात का? तुम्ही शब्द बोलत आहात का? तुम्ही घोषणा करत आहात का? ज्यावेळेस तुम्ही घोषणा करणार, तुम्ही बोलणार, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. कारण देवाचं वचन काय सांगतं माहितीये का? तुझ्या मुखामध्ये मी सामर्थ्य दिलेलं आहे म्हटलेलं आहे. तुझ्या मुखामध्ये मी जीवन आणि मरण दिलेलं आहे म्हटलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते बोलणार, लक्षात ठेवा, देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया. हालेलुया. लक्षात ठेवा, व्यवसायामध्ये देवाचं वचन, स्तोत्र 128:2. एखादा आपला व्यवसाय आहे, आपलं काम आहे, कामासाठी आपण देवाचं वचन आहे. स्तोत्र 128:2 काय म्हटलेलं आहे? वाचूया मोठ्याने, फास्ट. कोणीतरी यशाया 40:31 काढा. श्रमाचे फळ खाशील, तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझं कल्याण होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आहे का माझ्यासोबत? का मी एकटंच चाललेलो आहे मुंबईला? हालेलुया. बघा, मी एकटंच पोहोचणार. हालेलुया. तुम्ही आहे का? आहे का? आवाज यायला पाहिजे. आहे तुम्ही? हालेलुया. हालेलुया. काय म्हटलेलं आहे? तू आपल्या श्रमाचे फळ खाशील, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेवा, आजपासून म्हणा, मी सुखी होणार, माझं कल्याण होणार. म्हणा असं, मी सुखी होणार. म्हणा, मी सुखी होणार, माझं कल्याण होणार, मी माझ्या श्रमाचं फळ खाणार. अनुवाद 14:29 मध्ये काय म्हटलेलं आहे? परमेश्वर तुझ्या सर्व हातच्या कामाला बरकत देईल. अनुवाद 14:29 काय म्हटलेलं आहे? परमेश्वर तुझ्या हातच्या कामाला बरकत देईल. म्हणा, परमेश्वर माझ्या हातच्या कामाला यश देणार आहे. सगळेजण मिळून म्हणा, परमेश्वर माझ्या हातच्या कामाला यश देणार आहे. हालेलुया. तुम्ही काय काम करत आहात? देवाची सेवा करत आहेत, ते सुद्धा देव वाढवणार. तुमचा लहानसा बिझनेस आहे, तो सुद्धा देव वाढवणार. तुमच्या कामाच्या पगारामध्ये सुद्धा देव वाढ करणार. हालेलुया. हे वचन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घ्या. यशाया 40:31 मध्ये काय म्हटलेलं आहे? यशाया 40:31. हालेलुया. लक्षात ठेवा, हे वचन आपण आपल्या जीवनामध्ये घ्यायचं आहे. तरी परमेश्वराची आशा धरणारे परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करतील. हालेलुया. म्हणा, मला नवीन शक्ती मिळणार आहे. तुम्ही म्हणणार नाही, तुम्हाला मिळणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही म्हटलं तर तुम्हाला मिळणार आहे शेवटी शक्ती. म्हणा, मला नवीन शक्ती मिळणार आहे. मला नवीन शक्ती मिळणार आहे. मी नवीन शक्ती आज घेऊन जाणार आहे. मी परमेश्वराची आज्ञा आज घेऊन जाणार आहे. म्हणायचं आहे. यस, थांबायचं नाही. मी परमेश्वराची आज्ञा घेऊन जाणार आहे. मी नवीन शक्ती घेऊन जाणार आहे. परमेश्वराचं वचन काय सांगतं? परमेश्वराची आशा धरणाऱ्यांना नवीन शक्ती मिळणार आहे. म्हणायचं, प्रभू मला तू नवीन शक्ती दे, मला तू नवीन ताकद दे. हालेलुया.
देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला तयार आहे. या वचनांची घोषणा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करायला शिका. संकटासमयामध्ये कुठले वचन बोलायला पाहिजेत हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. आजारामध्ये कोणती वचनं बोलायला पाहिजेत हे मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे. संकटासमयामध्ये, आजारामध्ये, घरासाठी कुठलं वचन बोलायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये कुठलं वचन बोलायला पाहिजे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रवासामध्ये, हालेलुया, रोज सकाळी आपण प्रवास करतो ना, त्या प्रवासामध्ये कोणतं वचन बोलायला पाहिजे? मी तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेन. हालेलुया, हे देवाचं वचन आहे. माहित नाही आपल्याला, वाचत नाही बायबल आपण, कसं देवाचा आशीर्वाद मिळणार आपल्याला? देवाचं वचन म्हणजे फाउंडेशन आहे. हे तुम्ही स्वतःला तयार करा. रोज देवाचं वचन वाचा. देवाच्या वचनावर आधारित असणारे गीत तुम्ही म्हणा. बघा, ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक दिवस होता, मला गीत म्हणता येत नव्हतं, वाजवता येत नव्हतं. 418 स्टुडंट तयार केलेत आज. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. भरपूर वर्शिप टीम तयार केल्यात. लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला उभा करतो. तुम्ही ज्यावेळेस देवासमोर जाता, देव तुम्हाला तयार करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवासाठी लक्षात ठेवा, कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही एक पाऊल पुढे टाकल्यानंतर देव तुम्हाला 100 पाऊल पुढे घेऊन जाणार आहे. तर देव बघत आहे तुमचं एक पाऊल, देव बघत आहे तुमचा एक हात. ज्या प्रकारे पेत्राने आपला हात पुढे केला, देवाने तो पकडला आणि देवाने त्याला बाहेर काढलं. तुम्ही देवाकडे हात करायला तयार आहात का? जर तुम्ही हात केला, हात वरती करा. जर हात केला देवाकडे, हात केला, तर देव तुमचा हात पकडणार आहे आणि तुम्हाला बाहेर काढणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा आवाज ऐकायला शिका. देवाचा आवाज म्हणजे देवाचं वचन आहे. आणि ते आवाज तुम्ही ज्यावेळेस ऐकणार आणि तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा करणार, त्यावेळेस देवाचं महान कार्य तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. देवाचा आवाज एका व्यक्तीने ऐकला. त्याचं नाव लाजरस होता. किडे पडलेला होता तो. कसा होता? किडे पडलेला, वास येत होता. लोक म्हटले संपलंय सगळं. आज तुमची परिस्थिती तशी असेल. सगळं संपलेलं आहे, सगळं शांत झालेलं आहे. लक्षात ठेवा, कुठेतरी देव आहे, तो तुम्हाला आवाज देत आहे. येशू म्हटला, लाजरा बाहेर ये. ऐकला आवाज लाजरानं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा आवाज ऐकायसाठी तुमचे कान तयार ठेवा. तुम्ही ज्यावेळेस कान तयार ठेवणार, देव बोलणार. देवाचा आवाज ऐकण्यासाठी कान तयार ठेवा. वचनाची घोषणा करा. मत्ते 1:23 मध्ये प्रवासामध्ये हे वचन आपण वापरू शकतो. इमॅन्युएल, आम्हा बरोबर असणारा परमेश्वर. प्रवासामध्ये जात असताना भ्यायची गरज नाही. मत्ते 1:23 म्हणायचं, इमॅन्युएल आम्हा बरोबर दे, इमॅन्युएल आम्हा बरोबर दे, इमॅन्युएल आम्हा बरोबर दे. स्तोत्र 128 म्हणायचं, मी तुझे येणे जाणे इथून पुढे सर्व काय सुरक्षित करील. मत्ते 28 आणि पुढं 20 वचनामध्ये, युगाच्या समाप्तीपर्यंत देवा तू आमच्या बरोबर आहेस. शास्त्रे 6:12, देवबापा तू आमच्या प्रवासामध्ये तू आमच्या बरोबर आहेस. हे वचन घोषणा करायची. तुमचा 8,000 10,000 किलोमीटरचा प्रवास असू दे, समुद्राचा असू दे, समुद्राच्या वरून असू दे, समुद्राच्या आतमधून असू दे, विमानातून असू दे, लक्षात ठेवा, देवबाप तुम्हाला सांभाळणार. जंगलातून असू दे, देवबाप तुम्हाला सांभाळणार. घाबरायची गरज नाही. हा ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये देव आपल्या सोबत आहे. हालेलुया. पेत्र एकटा त्या पाण्यावरती प्रवास करत नव्हता. येशू त्याच्या सोबत होता आणि त्याला माहित होतं येशू माझ्या सोबत आहे आणि म्हणून त्याने हाक मार. आणि येशूने त्याची हाक ऐकली. लाजर कबरेमध्ये होता, तर त्याचे कान उघडे होते. हालेलुया. त्याने येशूचा आवाज ऐकला, तो कबरेतून बाहेर आला. ज्यावेळेस तुम्ही येशूचा आवाज ऐकणार आहे, तुम्ही सुद्धा बाहेर येणार आहे.
हालेलुया. समस्येतून, त्रासातून. आणि देवाचा आवाज ऐकणे म्हणजे देवाचं वचन ऐकणे आणि ते वचन घेणे आणि घोषणा करणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती जण देवाचं वचन घोषणा करायला तयार आहे? हालेलुया. तुम्ही देवाचं वचन घोषणा करायला तयार आहे? देव तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करायला तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जणांना देवाचं वचन समजलं आज? समजलं? आता जर तुम्हाला समजलं नसेल तर आता तुम्ही एकमेकांना विचारून घेऊ शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजे प्रार्थना. प्रार्थना कशी करायची हे आपण शिकणार. त्याच्यानंतर मग देवाचा अभिषेक कसं मिळवायचं हे शिकणार. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी शिकणार, ऑक्सिजन, पाणी आणि जेवण, याचा बॅलन्स होणार आणि तुमचं आध्यात्मिक जीवन स्टँड होणार. तुम्ही जगणार आणि इतरांना जगवणार. हालेलुया. तुम्ही तयार आहात का? यस. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करायला तयार आहे. आपल्याकडे मुंबईमधून वर्शिप लीडर आलेले आहेत. ते वर्शिप करणार आहेत इथून पुढं. तर इथून पुढची वेळ मी त्यांच्या हातात देतो. कुछ नया कर रहा है. हालेलुया. विपुल ब्रदरांचं स्वागत करूया. एक 15 मिनिटं त्यांच्याकडे आहेत. जेवण ऑन द वे आहे. तोपर्यंत आपण अजून थोडा वेळ आराधना करूया, देवाचं वचन ऐकूया. हालेलुया. तयार आहे तुम्ही? तयार आहे? आज एक दिवस जेवायला लेट होणार आहे. होऊ दे का? होऊ दे. होऊ दे. किती जण होऊ दे म्हणत आहे ते जोरात म्हणायला पाहिजे. यस. तयार आहे तुम्ही सगळेजण? आजचा दिवस देवासाठी. हालेलुया. आणि देव तुमच्या जीवनात कार्य करणार. मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला, देव तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुम्ही पुढे यायला तयार आहे? तुम्ही कबरेतनं बाहेर यायला तयार आहे? त्या समुद्रातून जे खाली गेलेला आहे तुम्ही तिथून बाहेर यायला तयार आहात काय? तयार आहात? म्युझिक क्लासच्या स्टुडंटचा काय आवाज येऊन झालाय? येस सर. हालेलुया. जरा तयार करा त्यांना. तयार आहात? यस. मोठ्याने म्हणा, तयार आहात?